इंदोरवरून आता खजुराहो डायरेक्ट. ओ माय गॉड, 11 दिसतंय का पुढचं? आपका हार्दिक स्वागत है झांसी में. काय ते यूपी मध्ये आलोय आम्ही. म्हणजे आत्ताशी पहिला बोर्ड दिसला खजुराहोचा आम्हाला. काय आता आम्ही पोहोचत पण नाहीये. ओ माय गॉड, हे थांब, हे अडकलं. अरे मैं भी आ जाऊंगी सर. सात वाजलेत. 7 वाजता निघायचं होतं आम्हाला. आज आहे डे 3 आणि आम्ही चाललो खजुराहो. अजून हिचं आवरणं बाकी. ऑफकोर्स माझं झालंय फक्त. 7:30 झाले. 7ला निघायचं होतं आणि निघितलं. अजून तर तिचं तर हिला हेअर वॉश करायचं, हिला सगळं करायचं आहे. आंटीने आम्हाला यांना छान थेपले बांधून दिलेत प्रवासामध्ये. आणि रितिकाने आम्हाला ऑमलेट करून दिलं आहे. जे मी परटलं आहे तेव्हा ऑमलेट मी परटलं, मी तोडलं होतं. हे नाही तोड. हाँ बाय बाय बाय, मिलते बाय. वापस आना है तुझे. हाँ अभी तो मिलेंगे ना अपन लोग. बाय 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 बाय. बोला गणपती बाप्पा मोरया. इट्स अ लॉंग जर्नी नाव. निघालोय आम्ही इंदोरवरून आता खजुराहो डायरेक्ट. आणि कमी दाखवतं मला सकाळी. मी आता बघितलं डिस्टन्स 10 तास दाखवत आहे निकिता. 650 किलोमीटर्स आहे. आणि माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. म्हणजे मी आधी चालवले 600 किलोमीटर चालवले, पण हा थोडासा लॉंग रूट आहे. चांगला रस्ता आहे म्हणून मग थोडा लॉंग रूट घेतोय आम्ही. फ्रॉम गुना, झांसी, छतरपूर आणि मग खजुराहो असं जाणार आहे. हे कनेक्ट कर जरा, 1 मिनिट दाखवतं डिस्टन्स किती आहे ते. ओ माय गॉड, 11 556 कसं काय, 556 कसं काय आलं? 750 होतं ना ते खजुराहो. तू जरा थांबव आधी ते सगळं मॅप लावून घे. आपल्या इथं नाही जायचं. ओ माय गॉड, तेच मी म्हटलं. हां तेच मी म्हटलं. कारण मी त्या दिवशी पण केलं. या गुनाच्या थ्रू जायचं आपल्याला. गुना, शिवपूर, झांसी आणि हा स्टार्ट. बघ 10 hours झाली की नाही. 7 वाजता पोहोचतोय आम्ही. चलो लेट्स गो गाडी. मी काल पण जेव्हा सिलेक्ट केलं ना तेव्हा त्यांनी भोपाळ थ्रूच नाही. पण भोपाळचा रस्ता घ्यायचा ना आपल्याला. भोपाळ इज थोडासा खराब रस्ता. मी विचारलो होतो एकाला. सो आता 10 hours 45 minutes दाखवत आहे. ह्याला आपण थोडंसं कव्हर करू. जास्त 7 वाजता आहे पण आम्ही थोडं थांबलो तर ते परत ते हेच होऊन जातं. परत सेम होऊन जातं. हनुमानजी जय श्रीराम जय हनुमान. झाडाच्या मागे जातील म्हणजे आता. हा आता बघा. ओ मस्त रे. देवासाच्या पुढे आलोय आम्ही. देवासाचा आउटर रोड आहे हा. सिटी मधनं नाही, बाहेरून रस्ता आहे. छान झेंडे लावलेत. जय श्रीराम. दिसतंय का पुढचं? एकदम जोरात पाऊस. आम्ही ना पुन्हा समोर बघून थांबवतो का जरा तू? थांबून काय करणार आहे? पाऊस किती येतोय पण. गुन्हाचे गुन्हा इथून 10 किलोमीटरवरती आहे. ऍक्च्युअली बायपास आहे गुन्हाचा. 2 मिनिटं थांबा आपण. पाऊस आम्हाला बऱ्याच वेळापासून पाऊस लागलाय. चांगलाच पाऊस आहे इथे. कोणी जर बघत असेल, कोणी जात असेल तर सांगा बोलायचं. गावात जास्त पाऊस पडतो मला माहिती नाही. मला असं वाटतं या एरियात आत्तापर्यंत आम्ही ज्या ट्रॅव्हलमध्ये सर्वात जास्त पाऊस इथे लागला आम्हाला. कंटिन्यूस चालू आहे. हेवी केवढा जोरात पडतो. गुन्हाची इथे पोहोचलोय आम्ही आता. जस्ट पेट्रोल भरलं. इथे गेली वॉशरूमला. तोपर्यंत म्हटलं एक अपडेट देऊन टाकू. काही खायला तर आम्ही थांबलोच नाही अजून. कारण मला ॲक्च्युली पाऊस जेव्हा पडत ना इथं मागे त्यावेळेस टपरी शोधत होतो मी. टपरी पण इथं टपरी नाहीच आहे या रोडला कुठे. तर मला बघू एखादी छोटी टपरी किंवा ॲटलिस्ट बेसिक हॉटेल्स आहे. मला नाश्त्याला तर आणले आंटीने. ते हे थेपले ते करून दिलेत. ते आणि थोडंसं चहा आणि एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. कारण मी बऱ्यापैकी चांगलं कव्हर केलं. एक 250 किलोमीटर झाले आत्ता. आणि आता किती दाखवते ते बघायला लागेल. जवळपास अजून 6 hours दाखवते. म्हणजे 350-400 किलोमीटर जवळपास बाकी आहे अजून. चांगलं आहे. मस्त रोड तर मस्त आहे. एकदम छान आहे. इलेक्ट्रिक चार्जर भरपूर पेट्रोल पंपावरती इलेक्ट्रिक चार्जर आता आहेत. सो आता तसं काही सीन राहिलं नाही कुठला इलेक्ट्रिक चार्जरचा. इथं एक असा सीन आहे की 107 रुपये पेट्रोल झालं आता इथे. म्हणजे पुण्यात मी भरलं तेव्हा 103 होतं.
इंदोरच्या इथे एकदा भरलं, इंदोरला 106 काहीतरी होता, आता इथे 107 झालं आहे. तर इकडं रेट वाढत आहेत पेट्रोलचे, मला माहिती नाही कसं काय. 4-5 रुपयांनी पेट्रोल महाग इकडे ह्या साईडला. तर पुढे अजून झाशीवरनं जाणार आहे आम्ही, शिवपुरी, झाशी, छत्तरपूर आणि मग खजुराव. तिकडे तर मला माहिती नाही काय रेट. आता मी टाकी तर फुल केली आहे, सो बघू आता. डिझेल पण इथे 92.83 आहे. चलो जाऊया आता. मला भूक लागली, तिला म्हटलं एक थेपला दे मला खायला आता. तर तिचं चाललं टाइमपास. आत्ताच बोलला पण काय पण पहिले माणूस थेपला दिलास ना पहिल्या माणसांनी. मला ॲक्च्युली टपरी बघतोय पण टपरी मिळतच नाही. आता नॉर्मल एखादा थेपला खाऊन घेतो मी, कुठे थांबून चहा आणि थेपला, उरलेला थेपला एक खातो, कारण 4-5 थेपले तर मग एखादा एक थेपला तर खाऊन घेतो. तर मग एक्स्ट्रीम भूक लागून जाईल, ते असं ब्लोट होतं मग मला एक. थोडंसं खाऊन घेतो आत्ता तिथं झाल्यावर. ऑफकोर्स नाही, सांग ना त्यांना की तिने तिचं थांबून आता मला दिला. सांग सगळं झालंय करून, आणि मग आता म्हटलं पाणी दे मला खाऊ दे थोडंसं एक तरी थेपला. त्यामुळे लगेच थांबव. काय थांबवलं नाही, सगळं झालंय. काकूने छान बनवलं. हो आंटी, इफ यू आर वॉचिंग, मस्त झाले थेपले. तू कसं काय ते तू तर खाल्लं की याच्यावर चहा आहे रे मस्त. एकच खा, तू नको जास्त खाऊ, म्हणजे चहावर खात मी नाहीच खाल्लं, मी एकच घास खाल्लं. थांबल्यावरती मला ॲक्च्युली या आउटफिटचा फोटो काढायचा. मस्त आउटफिट घातला मी आज. मी पण फुल आउटफिट दाखवतो, मस्त आहे एकदम. कूलेस्ट, वॉर्मेस्ट, फास्टेस्ट. तुझ्यापेक्षा माझा चांगला आहे. ओके चला. इथे चहा मागवला आहे आणि ब्रेड आणि चीज सँडविच. जास्त काही एक्स्ट्रा मागवलं नाही आम्ही, परत हेवी होऊन जातं सगळं. लाईटच खाणार, म्हणजे कसं हेवी नाही वाटत. 1:30 वाजला आहे, पटकन 5 मिनिटात खाऊन निघू. असं तर चांगलं येतं का सुंदर रोड. मागचा रोड एवढा खराब होता आणि आता एकदम सुंदर असा प्लेन रोड आहे. कसला सुंदर आहे, काय सुंदर आहे. फोन नीट धर बघता भाई, आता नाही दिसणार आहे तू, नाही दिसणार. वाईटला ठेवलं त्यांनी ते. छान आहे व्ह्यू. झाशी जवळपास अजून 60 नाही किती 70 किलोमीटर ना झाशी. झाशीला जवळपास पोहोचत आलोय आम्ही. शिवपुरी झाशी रोड मस्त एकदम सुंदर रोड आहे. सिनरी एकदम सिनरी. हा लाव तुला लाव तुला माहिती होतं तुझ्यावर घेणार आहे. पण मी आधीच घेतलं लावण्याच्या आधी. परफेक्ट मी चालू केलं बघ, परफेक्ट चालू आहे. झाशी नगर निगम आपका हार्दिक स्वागत है झाशी में. येस थँक्यू सो मच. झाशी आलंय आता. अजून 2 hours 52 minutes दाखवत आहे, म्हणजे 180 किलोमीटर्स बाकी अजून. क्रेझी लांब आहे, क्रेझी. पाणी चहा प्यायची वेळ झाली तर 3:45 वाजले. मला एक सांगा की झाशी युपी मध्ये येतं का MP मध्ये येतं? कारण इथे ना झाशी आणि उप्र लिहिलंय, उत्तर प्रदेश तर नाही ना. कुठल्या तरी बोर्डवरती आहे ना. तू हे बघ हे सोमनाथ टाईल्स बघ काय लिहिलंय. PNB नियर झाशी. पुढे काय लिहिलंस त्यांनी यार? कमेंट मध्ये टाका बरं, झाशी UP मध्ये येतं का MP मध्ये येतं? UP मध्ये आलो. असं कट करून जातं का ते? हा असं मला वाटतं. झाशी तर बघ ना, इज द स्टेट ऑफ उत्तर प्रदेश इन नॉर्दर्न इंडिया. काय ते UP मध्ये आलोय आम्ही, म्हणजे MH क्रॉस करून MP क्रॉस करून UP नाव, आणि परत UP मध्ये MP MH. हे बघ, while Jhansi is geographically surrounded by Madhya Pradesh, it is politically part of Uttar Pradesh. Oh my God, guys, welcome to UP. ब्लॉग मध्ये 3रा स्टेट आपण कव्हर करतोय आज. वेलकम टू UP. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे UP मध्ये. 3 स्टेट गाड्यांनी एकदाच क्रॉस करून टाकलं. ती अशी काय 2-3 आठवडे बोळाच्या बाहेर पण नाही जा. ती मला गाडी म्हणते, अरे बादशा तू कधी 2 किलोमीटर पण नीट चालवत नाही, आणि तू डायरेक्ट 1200 किलोमीटर घेऊन आलाय मला. MP UP मध्ये ते पण. थोडं पुढे गेले की आता काश्मीर लागला असं वाटायला लागले मला, एवढं लांब आलोय मी. झालं 2 स्टेट. UP पण आपण बघितलं गेलं. आता झालं, मी सांगायला मोकळा झालं की मी MP पण फिरलोय, UP पण फिरलोय. काय का UPचा एक पार्ट फिरलो ना, संपलं विषय. UP फिरलो, MP फिरलो, MH फिरलो. 3 तर स्टेट झाले माझे. संपलं, टेन्शन राहिलं नाही मला. नाही तर मला मी फोमो मध्ये होतो की लोक एवढं फिरतात, आपण काहीच फिरत नाही. तुला पण सांगा झालं ना आता UP फिरले मी. हो कुठे? हा झाशी.
जास्ती झालं बस. जास्ती अख्खी गल्लीमुळे दाखवतो येईल मी. गल्लीमुळे गाडी चालली आमची. हे काय असं फिरणं आहे का? मग हे गाडीत फिरलं काय तुला किती सगळे गल्ली बघ कोंबड्या बिंबड्या सगळं दिसतंय. सगळं गावठाणातून आणले आम्ही. युपी झाशीच्या गावठाणातून गाडी फिरते आमची. रितिका व्यवसाय आला तिला सांग युपी मध्ये आम्ही पोहोचलोय. विशाल मार्ट. अरे विशाल मार्ट. हा विशाल मार्टचा IPO. येस करेक्ट. दिसणार नाही तुम्हाला बहुतेक याच्यातून बाहेर. IPO लावला होता आम्ही पण लागला नाही. मी नव्हता लावला. मी तर लावला होता बहुतेक असं वाटतं मला. नाही लागलं. भरपूर IPO लागतच नाही मला सध्या. पण एक मोठा IPO लागला आयुष्यात. वा काय ना तुम्हाला समजणे वाले को ईशा काफी. इथे खजुराहो 176 किलोमीटर जायचंय अजून. आत्ताशी पहिला बोर्ड दिसला खजुराहोचा आम्हाला. एवढा लांब आलोय. वेगळाच डोंगर आहे. मी असं फर्स्ट टाइम डोंगर बघितलं. दगडांचा डोंगर. हा छान दिसत. वाव. अरे फोन लावला तू. 76 कोडच्या जवळपास आलोय आम्ही. 46 मिनिट्स दाखवत आहे. एक चहा प्यायला जागा नाही. एक चहा प्यायला. चहा प्यायला आम्ही सगळ्यापासून वाट बघतोय ना. कसले रोड आहे बघ ना. काहीच रोड काय. तुम्ही इथे या रोडने आले ना तर चहा बरोबर घेऊन या. नाही तर अपेक्षाच ठेवू नका चहा मिळेल म्हणून. इकडे कुठे अपेक्षा ठेवू नका तुम्ही. डायरेक्ट कोण येणार इकडे. नाही कोणी आलं तरी सांगतो तुम्हाला. मी सांगून ठेवतो आधीच तुम्हाला. रस्त्याला एक माणूस नाही. एक गाडी नाही रस्त्याला. आणि हे आत्ताच नाहीये. हे 2-3 तास झाले. आजीपासून 30-40 किलोमीटर पुढे संपला विषय. काहीच नाही. गाड्याच नाहीये. ना दुकाने ना हॉटेल आहे. असे थोडेफार 1-2 ढाबे. ट्रक्स पण नाही या रोडला. फक्त गाई आहेत. गाई आहे. अख्ख्या रोडवर गाई आहेत फक्त. गाई वाचतात रस्त्यावर. छोटे मोठे ढाबे एखाद 2 फक्त आहेत. पण तिथं पण काही नाहीये. काय आता आम्ही पोहोचत पण नाहीये. मला ते एवढे आयडियल बसायची कधीच सवय नाही. आयुष्यात मी किती दिवसांनी अशी आयडियल बसली. बघा आता किती. आम्ही सकाळी ना 8:30 निघालो. बघा किती वाजले. 5:47. 5:30 वाजले. काय बोलणार माणूस. किती बोलणार माणूस सांगा. आता जस्ट मी बोललो लगेच मिळालंय आम्हाला. म्हणजे 10 बघायचं नाही. टाइमपास काही तिथं मिळालंय. 2 मिनिट फ्रेश होऊ शकतं असं तर मिळालंय. चला. अगं एकच मिनिट. ए वेड्या. हे काय ग. हे मी काहीच नाही. घाबरलो तुला ते. ठीक आहे. विदाउट शुगर आहे. काहीतरी तर आहे मला वाटलं. हे बघा आलोय आम्ही खजुराहो मध्ये. पण अजून 14 मिनिटं आहेच. पण तरी आलोय. थोडंसं आता एंट्री चार्ज दाखवतो तुम्हाला. हे भाई बंद आहे की काय. एंट्री आहे का इथून आहे. गेट 2 गेट 1 पाहिजे रे. गेट 2 है. आगे से है क्या. ये वाला ट्रांसपोर्ट गेट. अच्छा ठीक. वी आर इन चंडेला इन. ये बड़ी. ओ व्हेरी गुड एंट्री पॉइंट. आता ठीक आहे. आता घुसायचं आतमध्ये मग बघायचं तिथे जाऊन. पोरांनो समजून घ्या. अशा ठिकाणी आम्ही जात नाही ना. कारण हे असं कुठेतरी एकदम तिकडं असं. इकडे रे. इथे पार्किंग रूलला झाकून टाकतो याचे मी. पार्किंग रूल्स. चांगला व्ह्यू आहे. गुड. चांगलं सजवलंय. क्रेझी वास सुंदर येतोय. अरे भाई सुबह से कैसा है तू. मेरी बहना किधर है. बहना अरे यार ब्लॉगर्स आ गए हमारे. हीरो दिख रहा है भाई. मेरे से कम ही दिख रहा है. तेरे से कम ही लग रहा है. हो गए. कैसे हो. अरे इसको लेना पड़ेगा मेरे को. किधर है. अच्छा कुछ तो इसका मेकअप चल जाएगा. मिलूंगा ना उसको मैं. अभी रोने वाली है. रोएगी नाही ना. तेवढे रूम टूर बघा फक्त. आमचा पसरा इग्नोर करा. इथून असं आलं ना. ही आमची रूम. इथून आतमध्ये आलं सर. आल्या वॉशरूम. ब्युटिफुल वॉशरूम. दिस इज मी. इथे बॉम्ब. आणि हे इथे शॉवर आहे. इकडे हे आपलं काय म्हणतात कपडे बिपडे ठेवायला. इकडून इकडे आलं की ही बेड. सुंदर
वर्किंग स्पेस जिथं मला डेटा कॉपी करायला लागेल. इथं पण डायरेक्ट एडिटिंग करू शकतो मी, पण आत्ता काय करणार नाही. इथं TV आहे, हे इथं सामान आमचं जे इग्नोर करा. आणि दिस इज द रूम. मला माहिती नाही व्ह्यू कसा बाहेर. अरे बाल्कनी इथं, अरे मी इथं बाल्कनी. क्रेझी हे बघा बाल्कनी. पण इथं आउटसाईड आहे, इथं मागे इथं पूल आहे. नाईस. कसं वाटलं टूर सांगा. आम्ही आत्ता आलो आहे, आता चेंज करतो जरा मस्त. ठीक आहे, आवरून डायरेक्ट भेटतो. ऑलमोस्ट रेडी झालो आहे मी. आयुष्यात फर्स्ट टाईम मी कोट सूट घालतो आहे. नाही घातलं आहे म्हणजे आधी, एवढं कधी घालायची वेळ नाही आली ना. लग्न आपल्याकडे कसे साधे असतात. राजवीर भाऊंचं लग्न म्हणजे कसं जरा एकदम पद्धतशीर लग्न. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की आम्ही आलो आहे राजवीरच्या लग्नाला खजुरावला. सकाळी ॲक्च्युली एक फंक्शन झालं आहे. आत्ता काय वाउज अँड चिअर्स टाईप काहीतरी आहे, ते आपल्याला माहिती नाही. मग उद्या आहे सकाळी पंजाबी स्टाईल थोडीशी वेडिंग, काहीतरी पंजाबी म्हणजे हळद बेसिकली. आणि उद्या संध्याकाळी मग प्रॉपर हिंदू पद्धतीने वेडिंग. वाव, हू इज दिस बॉय मॅन. हे बघा ही, वाव ब्युटी. सुंदरी तुझं नाव काय हाय. मस्त दिसतंय, छान दिसतंय. नाही परफेक्ट दिसतं याच्यात तर. वाव, आता एक तो कोट घेऊन आणि तो कोट घाल मला, म्हणजे मग परफेक्ट सूट. तुम्ही बघा, मजा बघा फक्त, थांबा मजा बघा फक्त. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी घडलंय का सांगा मला या गोष्टी. वाव, ओ माय गॉड. हे थांब, हे अडकलं. गाईज थोडंसं बॉडी बनवण्यामध्ये काय झालंय, थोडंसं बॉडी अडकते आपली शर्ट पॅन्ट. अगं थांब, तुझा अख्खा एक शॉट घेतलाय मी आणि तू परत माझ्या शॉर्टमध्ये येते. हे नाही नीट घातलं तू. तुमच्यासाठी एवढं तयार झालं बघितलं मी. परफेक्ट. शूज घालून दाखवतो, मग परत एक शॉट घ्या. लास्ट मिनिट असे काही गोष्टी करावं लागतात भाऊ. लग्न झालं कळेल तुम्हाला. एक कपडे घालून झालं म्हटलं नेल पॉलिश लावायची. खाली जातो आणि मला माहिती नाही किती शूट होईल. थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न करतो. तेवढी पार्टी असेल तर प्रायव्हसी मॅटर्स थोडेफार शॉर्ट्स येईल. आणि गाणे बिणे असेल तर कॉपीराईट येतं, म्हणून मग जास्त ते पण नाही शूट करू शकत. सो थोडंफार शूट करू शकतो. जेवढं आहे तेवढं शूट करेल. तेव्हा फुल ड्रेस. वाव, नाईस. कसं दिसतं नक्की सांगा. आम्ही एकदम आमच्या बरीने एकदम बेस्ट तयारी केली बघा आज. हे माझे शूज आहेत बघा, परफेक्ट दिसत आहे. परफेक्ट. चला जाऊया. आणि असं आउटफिट आहे बघा. हे शूज शर्ट हे मी कधी घालत नाही यार, म्हणून मला सवय नाही, पण चांगलं दिसतं. ह्याच्यावर जर मी गॉगल घातला तर आय नो द बेस्ट ऑफ द बेस्ट दिसेल मी. ओ माय गॉड मॅन, ओ माय गॉड. गॉगल पण काढून ठेवतो तर घालून बघितलं असं दिसतं. खाली जाऊया. Can we have 3 cheers for the beautiful couple? Hip hip! Hip hip! Hip hip! And with that, let's start the evening, and I request you guys to please settle down now. It's time for Africa. अरे मैं भी आ जाऊंगी सर. गाइस कॅमेरा धुवे किती वाजले तर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही वेडे व्हाल. 3 वाजलेत आणि आम्ही आता कसं बसं वरती आलो आहे. आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि अजून ह्यांचा डान्स चालू आहे खाली. आता ह्याच्या पुढे नसतं झालं माझ्याकडनं काही. खाल्लं आम्ही थोडंसं, थोडं नाचलो. आणि आता माझे डोळे बघा ना तुम्ही, बघा लाल. गाडी चालून आलो. एक तर झोप कमी झाली आणि डोळे लाल झालेत माझे. आता मी झोपतो. सकाळी 10ला फंक्शन तर आहे, पण माहिती नाही की उठू शकतो की नाही. बघूया आता. सकाळी 10चं फंक्शन कसं काय कोण अटेंड करणार आहे काय माहिती. आता हे लोक अजून नसतात ते म्हटल्यावर. डेटा पण कॉपी नाही केला मी. आता डेटा सकाळी उठल्यावर कॉपी करेल, मग नवीन ब्लॉग चालू करेल. हा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा झाला असेल. आता ह्याला बंद करू इथेच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, लव यू.